संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भगवान बाबा, अहिल्यादेवी होळकर, बिरसा मुंडा, त्याचबरोबर ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, मा सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, मा रमाई, मा भीमाई या आपल्या आदर्शांना नतमस्तक अभिवादन करू उपस्थित आपल्या सर्वांच्या परवानगी अगोदर तर क्षमा, यासाठी प्रवास थोडा लांबचा होता। काल हरित क्रांतीचे जनक नाईक साहेबांना आदरांजली वाहून बंजारा भावांसोबत चर्चा करून माहूरला जाऊन रात्री 12ला माहूरचा प्रवास सुरू करून आता वेळ झाला इथे पोहोचायला कुठेही ब्रेक नाही केला। थोडं कान टोचून आलो, नगरमध्ये रस्ता खराब होता राधाकृष्ण विखे यांचा, आणि माननीय लक्ष्मण माने साहेब कार्यक्रमात चर्चेला उपस्थित होईल। आम्ही महाविद्यालयीन शिक्षणामध्ये असताना जे काही विचार विनिमय व्हायचे कॅम्पसेस मध्ये किंवा महाराष्ट्रातल्या काही पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये अग्रगण्य माने साहेबांचे विचार असायचे, आणि म्हणून ठरवलं मी आणि डॉक्टर जयश्री पाटलांनी की आपण नक्की जाऊ, उशीर झाला तरी माने साहेब जाऊ, आणि खरोखर आपल्या सर्वांची क्षमा मी आपले 2 शब्द आपल्या समोर ठेवतो। अधिकार मिळवणं हे प्रत्येकाचं मूलभूत हक्क आहे, आणि अधिकारासाठी न लढणं हे आपल्यातलं नैराश्याचं रूप आहे। आणि जेव्हा आपण लढवय्य म्हणतो, जेव्हा आपण दूर दरास म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या आधारे बोलायचं झालं तर फार फ्लंग असलेले आम्ही म्हणतो, तेव्हा मेन स्ट्रीम मध्ये येऊन समजून लागत असते। वेदना आहेत 3 पिढ्या ज्या हक्कासाठी लढत आहेत, त्या मिळण्यासाठी थोडा प्रदीर्घ काळ चालला। या वेदना घेऊन आपल्या समक्ष बोलत असताना मी माझ्या कैकाडींना, माझ्या वडार भावांना एक सांगू इच्छितो, भारतीय संविधानावर तुमचा विश्वास असेल तर हक्क तुमचा कोणी घेऊ शकणार नाही, तो घेणार। ज्यांचं नाही त्यांना तर, ज्यांचं नाही ते तर घेण्यासाठी समोर आहेत। आणि मानेसाहेब आपण जे म्हणाला 3 पिढ्या आपण लढलो, मी वेळेची वेळ ते म्हणतात ना, वेळ पाहून वेळ मारून आपला अंदाज चुकीचा ठरला नाही पाहिजे, अशाच वेळेस आपण निशाणा साधला पाहिजे, या वृत्तीचा माणूस मी आहे। मी हीच ती वेळ पाहत होतो की अर्धवट अर्धज्ञानी जान को खतरा वाले काय कधी चूक करतील, आणि ती वेळ म्हणजेच हा GR आहे, आणि त्यानंतर मी उघडलेला पिटारा आहे की माझ्या कैकाड्यांच्या हक्कासाठी, माझ्या बंजाऱ्यांच्या हक्कासाठी। मला चर्चा करत असताना खुल्या अंतःकरणाने विचारायचं, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट या आधारे
मागील 50 वर्षात आपण एखाद्या वेळेस निवेदन लिहिलंय का? हात वर करून सांगा मला. रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट या कायद्याली आपण एक निवेदन मागच्या 50 वर्षात लिहिलं आहे का? लिहिलं असेल तर हात वर करा, लिहिलं नसेल तर एक मुखाने सांगा नाही. माने साहेब, आयोग पुढची गोष्ट आहे हो, भूलभुलई तरी चालेल आपल्या प्रकरणात. माने साहेब, अफिनिटी टेस्ट त्याच्या पुढची गोष्ट आहे. परंतु हक्कासाठी आपण 50 वर्ष ज्या प्रकारे आपण लढायला पाहिजे होते तो लढलो नाहीत आणि आता ती लढण्याची वेळ सुरू झालेली आहे. नंबर 1 म्हणतात ना, भाषावार प्रांत रचना केली म्हणजे जेवढं सोयीचं असेल ना तेवढं ते आमचं ठाकरे नावाचं पिल्लू सांगत राहते. त्याच्या पुढे नाही सांगत, त्याच्या पुढे सुधरत नाही, त्याच्या पुढे कळत नाही. परंतु टेकी छोट पे मला तुम्हाला सांगायचं आहे, जेव्हा राज्याची निर्मिती नव्यानं केली जाते किंवा रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट केलं जात आहे, त्या राज्यात जे त्या समुदायाला त्या वर्गाला जे अधिकार असतात जसे तसेच अधिकार निर्माण होणाऱ्या समूहाला त्या वर्गाला द्यावेच लागतात. हाच कायदा आहे. आम्ही ज्या घरात जन्मलो, आम्ही ज्या परिस्थितीत, साहेबांनी सांगितलं, मी परिस्थिती उल्लेख करणार नाही, परिस्थितीचा उल्लेख त्यांनी फार छान पद्धतीने करत असतात. तुम्हाला सांगतो, ती परिस्थिती जर माझी ट्रायबल आहे, एसटी आहे, तर मग त्या परिस्थितीवर माझं सामाजिक मागासलेपण मोजण्याची आवश्यकता आहे का नाही तेही सांगतो. अगोदर तर रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट म्हणजे तुमचे, मला एक सांगा माने साहेब, मी या पुण्यात बोलत असताना मला माहित आहे इथं शहाणे आहेत, शहाणे असले पाहिजे, इथं 1.5 शहाणे आहेत, दोन्ही आहेत पुण्यामध्ये, बरं का. मी त्याची चिंता करत नाही, मी तुम्हाला माहित आहे मी कुणाची चिंता करत नाही. परंतु रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट ह्या सबबीखाली जर माझे अधिकार राखून ठेवले आहेत आणि ते अधिकार म्हणजे एक प्रक्रिया, ती प्रक्रिया मी नाही राबवायची, ती प्रक्रिया कुणी राबवायची आहे तर भारतीय संविधानाच्या आर्टिकल 38 नुसार राज्य शासनाने राबवायची आहे. हे मला डंके की चोट पे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं. उद्धव हे तर बोलून टाक्या, ते तर ऐकून बोलून टाक्या उद्धव. आता पुढे जातो, ही प्रक्रिया ते राबवत असताना आता तिसरी पिढी त्यांचं काम करते, त्यांचा उल्लेख करत माने साहेबांनी सांगितलं, तिकडून एक आवाज आला की मला किती आयोग झाले ते सांगा माने साहेब. काय कालच अमोशा होती ना, त्या दिवशीला मी काही सोबत राहिलेला, माने जाधव सगळ्या सोबत. मग आम्ही काय करायचं, बोलायच्या का रेती काढायला गंगेमध्ये, पण अमावस्येच्या दिवशी सगळं ताक वाढलेलं असायचं, बिर्याणी, अंडे, पैसे सगळंच. मग ज्याला जे पाहिजे ते वाटून खाणारे आम्ही, आणि ते पुजून झाले. त्यामुळे आधीचं ज्ञान, कारण ते म्हणजे चार जे आवडते तिथं मांडलं जायचं ना, आणि मग किती सद्भावना, किती आशीर्वाद, किती भावना ते सगळ्या मला मिळायच्या. त्या म्हणजे आशीर्वादांवर मी तुम्हाला सांगतो, माननीय सर्वोच्च न्यायालयाने
ने, मी नाही, देवेंद्रजी नाही, उद्धव मुख्यमंत्री होता उद्धवनं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभव पुढारी शरद पवारनं नाही, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे जर्नल सिंग विरुद्ध दिल्ली सरकार या जजमेंट मध्ये शेवटचा पॅरेग्राफ नोंद केलेला आहे. शेवटचा पॅरेग्राफ. पहिली स्टेप आहे ती ऑर्गनायझेशन ऑफ स्टेट मधले अधिकार. दुसरी स्टेप काय? जर्नल सिंगचा जजमेंट मध्ये जयश्री पाटील होत्या वकील, आरक्षणाशी संबंधित केस होती, प्रचंड तिथं ताणतणाव झाला. जयश्री पाटलांनी आजच दाखल केला सुप्रीम कोर्ट. प्रचंड वातावरण गरम झालं की जे बाबरी डिमॉलिशनची केस असेल किंवा प्रभू श्री रामचंद्राच्या अयोध्येची केस असेल, त्या धर्तीवर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या केसमध्ये सुद्धा न्यायमूर्ती असावेत मागासवर्गीय. मला आठवत आहे त्यानंतर माननीय न्यायमूर्ती गवई साहेब आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दिसले, परंतु अर्ज दाखल करताना जयश्री पाटलांचा वकिलीचा तो अर्ज होता. तीच ती केस होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्रासह सगळ्या केसेस देशभरातल्या एकत्र आल्या होत्या. मी असं ते जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं काही बोलत नसतो बरं का, आणि मी दिसत बी नसतो त्या मी बोलत असतो डंके की चोट पे बोलत असतो. तुम्हाला सांगतो त्या जजमेंट मध्ये शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती 5 न्यायमूर्तींचं जजमेंट आहे. न्यायमूर्तींचं जजमेंट आहे. अरे बाबा प्रशिक्षित व्हा. अरे गाओ 5 आणि 5 न्यायमूर्तींचं जेव्हा जजमेंट असतंय त्याला संविधान पीठाचं जजमेंट म्हणतात. आणि संविधान पीठाचं जेव्हा जजमेंट असतंय त्या जजमेंटला कंकंट फाइंडिंग ऑफ द सुप्रीम कोर्ट म्हणतात. सगळ्या राज्य सरकारांना, सगळ्या अथॉरिटीजला भारतीय संविधानाच्या 114 खाली ते बंधनकारक असते की ते जसंचे तसंच लागू करावं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, विरोधी पक्षाचे नेते असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, जिल्हा अधिकारी असतील, विभागीय असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, सगळ्यांना जसंचे तसं ते कायदा म्हणून भारताच्या संविधानाच्या अधिकारात दिलेला कायदा म्हणून आर्टिकल 136 च्या अधिकारात सर्वोच्च न्यायालयाने 142 खाली 144 खाली ते लागू झालेला कायदा म्हणून स्वीकारायचा असतो. माननीय न्यायमूर्ती रोहिंटन यांनी लिहिलेले शब्द आहेत. माने साहेब, जशाचे तसे मराठीत सांगायचा प्रयत्न करतो. मी भाषेचा लोभी नाही. मला कैकाडी आवडते, मला तुम्हाला सांगतो बंजारा भाषा आवडते, मला आवडते, सगळ्या भाषा आवडतात मला. मी भाषा सगळं करत पडत नाही, कारण आमच्या कैकाडीत वेगळा आहे. बाय बोडा की रे म्हणलं की कसं वाटतं वेगळाच आहे. म्हणजे आमच्या बोलण्यातला टोन लक्षात ठेवा. ताईने बोलवलंय, आईने बोलवलंय, बोला की रे, म्हणजे हे आवाज असा उंच आवाजातले आम्ही उंच माणसं आहोत. मान्य कोर्टाने सांगितलं, मान्य न्यायमूर्ती यांचे अथॉरिटिव्ह जजमेंट आहे. ते म्हणतात अनुसूचित जाती, अनुसूचित जातीचं मागासले पण मोजण्याची गरज नाही. हे मी म्हणणार झालो, हे मान्य सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणायला लागले. आणि जेव्हा अनुसूचित जाती जमातीचं मागासले पण मोजण्याची गरज नाही म्हणजे इनबिल्ट आहोत, रिऑर्गनायझेशन स्टेट प्रमाणे अधिकारात आहोत. तुम्ही म्हणाल सदावर्ते सर कुठं अभ्यास केला, कसं राहतंय? मी आहे ना सतत प्रक्रियेमध्ये न्यायालयीन अभ्यासाच्या कार्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. मी गोंडगोवारी जेव्हा वाचत होतो, मी माना समाज जेव्हा वाचत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की विदर्भाकडले जे राज्य होते लागून, त्या राज्यांमधले जर अधिकार आणि रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट मध्ये इतर देशात
निर्माण झाली, रिऑर्गनाइज झाली, तेव्हा त्या राज्यातली ती परिस्थिती आणि ते अधिकार कोणत्याच परिस्थितीमध्ये व्हायलेट होऊ दिले नाही. तर मग माझ्या राज्यामध्ये का असं होतंय? मी लगेच फ्लॅग लावायला सुरू करतो. वेगवेगळे माझ्याकडे रिसर्चर्स आहेत. आता तर माझ्याकडले रिसर्चर्स माने साहेब तुम्हाला सांगतो लंडन मध्ये जाऊन रिसर्च करायला लागलेत. त्याच्यापैकीच तुमच्या या मीटिंग मध्ये थांबवलेला राजा अशोक इथेच आहे, तो लंडनला चालला याच आठवड्यामध्ये रिसर्च साठी लॉन्च आहे. आमची जैन सदावर्ते रिसर्च करत असते, ती लंडन मध्ये आहे. हे जे असं जे आमचं जे मोठं विंग झालंय ना, तुम्ही इथे काय बोललात, काय चाललंय, सगळी इन्फॉर्मेशन पर्यंत येत होती. कारण काय की काय चाललंय हे माहित नसेल तर काय बोलावं हे कसं माहित असू शकते. आणि म्हणून मी ठरवलं की माने साहेब परिस्थितीवर बोलतील, आणखीन कुणीतरी लढ्यावर बोलल, आणि मी जाऊन डंकेची चोट पे कायद्यावर बोलल आणि कायद्यांना पसंत करेल. सांगायचं तात्पर्य माने साहेब बरोबर आहे की 4 ऑक्टोबर मराठा आरक्षणाची तारीख. किती ऑक्टोबर? थोडी वाट बघा, लिंगे इथं बसलेले आहेत, थोडी वाट बघा. 4 ऑक्टोबरला एक नवीन पिटारा उगड़ना हो सरकार, तैयारी में रहना. वो सब कुछ निकालने जा रहा हूं 4 अक्टूबर को, जो लोग बहुत पसंद करेंगे. लोग बोलेंगे सच्चाई तो सच्चाई होती है. सांगायचं तात्पर्य 4 ऑक्टोबरला काही लोकांना पटेल, काही लोकांना ते पटणार नाही, परंतु ते महाराष्ट्र शासनाने लिखित केलेलं आहे आणि त्याच्या पुढे महाराष्ट्र शासनाला सुद्धा जाता येणार नाही. हे सुद्धा मी तुम्हाला आज त्याच्यात न जाता, मिरिक्सवर न जाता डंकेची चोट मला तुम्हाला सांगायचंय. माना समाज आपल्यासारखाच आहे, बरोबर ना? अल्पसंख्याक, एकदम मायनॉरिटी कम्युनिटी आहे. मग माना समाज ट्रायबल स्टेटस घेतलं की नाही? माना समाज, तुम्ही माना समाजाचे जर जजमेंट सुप्रीम कोर्टचे पाहिले, हायकोर्टचे पाहिले, मराठ्यांच्या बाबतीत सुद्धा जयश्री पाटलाला हायकोर्टात अपयश आलं. जयश्री पाटलाच्या बापांनी मराठ्यांचं आरक्षण आधी चॅलेंज केलं, मग जयश्री पाटलांनी चॅलेंज केलं. जयश्री पाटील थकल्या नाही, जयश्री पाटील म्हणे नाही सुप्रीम कोर्टात जायचं म्हणे, लढेंगे म्हणे और जीतेंगे. लढेंगे तो जीतेंगे ना भाई, नैराश्य घेऊन कसं काय जमणार? आणि मग माना समाजाच्या बाबतीत सुद्धा, मराठ्यांच्या बाबतीत जसं आपण सुप्रीम कोर्टात जिंकलो, माना समाजाच्या बाबतीत सुद्धा माना समाज जे आहे आज ट्रायबल स्टेटस घेतलं. मुद्दा असा आहे, वेळ, पैसा, एनर्जी ह्या तिन्ही गोष्टी वेस्ट होता कामा नये. कोर्टात लढण्यासाठी पैसा लागत नाही, कोर्टात लढण्यासाठी पॉइंट लागतो. मला तुम्हाला सांगायला आनंद होईल, मी कास्ट बायस नाही. न्यायमूर्ती आपल्या उच्च न्यायालयाचे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला अध्यक्ष असलेले माननीय अंबादास साहेब मला असं म्हणायचे, मी म्हणायचो 30 मिनिट्स 30 सेकंड्स, तर ते मला म्हणायचे सदावर्ते न्यू पॉइंट, म्हणायचो बस 30 सेकंड. तुम्ही 30 सेकंड बोलणार हो, त्याच्यानंतर साला इकडे तुम्ही संपणार नाही. तुम्ही तोडून काढता मुद्दा, पॉइंट. मागा साहेबाकडे जायचं म्हणलं की फजिती आहे की नाही? माने साहेब सांगा मला. मी स्टेटस मध्येच मागास आहे, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट प्रमाणे मी ट्राईब आहे. सुप्रीम कोर्टाने मला डबल तपासण्याची गरज नाही सांगितली, मी सर्टिफाईड आहे. जसं मेडिकल मध्ये रक्त तपासल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतो डेंगी नाही, मलेरिया नाही, टायफॉइड नाही, म्हणताय की नाही? प्रकारे
माझं स्टेटस क्लिअर आहे, मी आहे 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 आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की आज मला खूप वेळ वाट पाहायला लावली. अत्यंत उद्देसूद आपण पुढे जाणार आहोत, परंतु एक गोष्ट मी माने साहेबांच्या गोष्टीला जोडून मला सांगायची आहे. हो, आज एक मोर्चा झाला, आमचा सवंगडी सोबती आहे आपला भीमराव केराम. मला या निमित्तानं सांगायचंय की अनुसूचित जमाती माझ्या भावांनो, स्पष्टपणे माननीय सुप्रीम कोर्टाने जी आता अलीकडची जजमेंट दिली पंजाब हरियाणाच्या केसमध्ये उपवर्गीकरणाची, त्यामुळं गोंड, भील, माना, प्रधान ह्या समुदायांना येणाऱ्या काळात आपण राज्य सरकार म्हणाला ना की एससी मध्ये आम्ही उपवर्गीकरणाची कमिटी नेमली, पण ती एससी मध्ये नेमता तर एसटी मध्ये नेमावं लागेल. समानतेचा तो आहे की नाही, आर्टिकल 14 लागू पडते की नाही. जर आम्ही आमच्या माना भावांचे, आम्ही आमच्या प्रधान भावांचे, आम्ही आमच्या जे आमचे हे आहेत गोंड भाऊ आहेत, आमचे भिल भाऊ आहेत, त्यांचे अधिकारच आम्ही त्यांचे हिसकाटून घेणार नाही. त्यांचे अधिकार जसेचे तसे कायद्याच्या भाषेत इंटॅक्ट, सायंटिफिक भाषेत इंटॅक्ट आम्ही ठेवणार आहोत. आणि त्यासोबत जर आता बंजारा भाऊ असेल, कैकाडी भाऊ असेल, जे समुदाय ट्रायबल आहेत ऑफ स्टेट प्रमाणे, आता बंजारा समाज हा ट्रायबल आहे ना तेलंगणामध्ये, अगोदरच्या आंध्रा ट्रायबल आहे. आता हैदर आणि निजाम चालवायचं मराठा पुढाऱ्यांनी ठरवलं असेल. मराठा पुढाऱ्यांना खास करून आमच्या राधाकृष्णजीला जर त्यांना तेच अरे आईच्या दरबाराहून सुद्धा म्हणे ते GR टिकला पाहिजे. अरे म्हणलं आईच्या दरबार खोटं कसं, सत्य टिकत असते. कैकाडी ट्रायबल हे टिकल, राधाकृष्णजी तुम्ही जे म्हणाला ते टिकणार नाही, टिकणार नाही. म्हणजे दरबारात येऊन सुद्धा खोटं टिकू दे रे देवा. काय बालिशपणा म्हणाव का. सांगायचं तात्पर्य, माने साहेब, कोणत्याही समुदायावर आपण अन्याय करणार नाही. मी प्रत्येक इथं बसलेल्या कैकाडी वडर भावाला हे सांगत आहे, सोशल मीडियावर लिहा. पंजाब हरियाणाच्या जजमेंट मध्ये उपवर्गीकरण सांगितलंय, महाराष्ट्र शासनाने ते स्वीकारलंय, कमिटी स्थापन केली. त्यामुळं गोंड, भील, प्रधान भावांवर अन्याय होणार नाही असं स्पष्ट लिहा. कन्फ्युजन नको. माझी बहीण सुप्रिया किती कन्फ्यूज होती काल, किती मी काढलं कन्फ्युजन काल. मी तिकडून, माझी बहीण आहे ना, माझी लाडकी बहीण आहे, आणि ती संसद रत्न आहे, मी गुणरत्न आहे. ती संसद रत्न आहे, मी गुणरत्न आहे. आम्ही दोन्ही रत्न आहोत. असो, सांगायचं तात्पर्य हे आहे की आम्ही कोणत्याही वर्गाला कोणाचे हक्क घेणार नाही असं वारंवार लिहा. विश्वास येऊ द्या ट्रायबल कम्युनिटीज मध्ये की नाही. आता तर सदावर्ते सर म्हणतायत ना, मला मेसेज, बरं का माने साहेब, मला स्पष्ट मेसेज येत आहेत की सदावर्ते असं होईल. मी त्यांना मला डॉक्टर गबाले नावाचे डॉक्टर आहेत, ट्रायबल आहेत, खूप चांगले डॉक्टर आहेत, मुंबईच्या सायन हॉस्पिटलला चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत. अगोदर रागात मेसेज टाकला त्यांनी, अगदी रागात. म्हणजे राग तुम्हाला कसं असतंय, आमच्या कैकाड्यातलं भाणीतच नसेल तुम्हाला. इकडून 10-20 तिकडून 10-20 करता चलत राहतंय आमचं. बरं, आमचं की नाही, सुखातही करता राहते, दुःखातही करता राहते, मयतीतही करता राहते. काळी आणल्याशिवाय आमचं काम बी म्हणत नाही. तुम्हाला सांगतो, ह्या मुद्द्या पुढे नेताना मला तुम्हाला सांगायचंय की सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत आहेत. कायद्याच्या बाहेर काही मागणं झाली
अट्ठास करणं झाले, तुम्ही म्हणणं झाले की आम्हाला डिक्लेरेशन द्या. तुम्ही म्हणाले हा जरंग्या आहे, जयश्री पाटलांचा जरंग्या. सगळ्यांनी दादा हे ते 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 जयश्री मध्ये जरंग्या म्हणते. जयश्री ती म्हणते नाही खरं आहे ना, लक्षात घ्या किती हाणून पाडून बोलायचं. मला सांगा दुसऱ्याला इज्जत आहे की नाही. काल तुम्हाला सांगतो माने साहेब, मला वाटतं गायकवाड साहेब मुंबईमध्ये त्यांनी एक हॉटेल टाकली होती, माहिती आहे तुम्हाला, लक्ष्मण गायकवाड. ऐका सरकार मधल्या मराठ्यांनो, सरकार मधल्या मंत्र्यांनो, मराठा मंत्र्यांनो ऐका, विरोधातल्या माजी मंत्र्यांनो मराठ्यांच्या ऐका. गायकवाड साहेब माझ्याकडे आले एका फाईन डेला, अत्यंत म्हणजे आले आणि मला म्हणाले सदस्य सर मी तुमच्याकडे आलो मदत कर. म्हणलं काय झालं. म्हणले मंत्री त्या विलासरावचं पोरग आहे आणि मी एक छोटासा व्यवसाय उघडला आहे आणि त्या व्यवसायासाठी जे हॉटेल मला जागा प्रदान करण्यात आली, मी माझ्या खिशातले पैसे लावून ते हॉटेल चालू केलं. कुठं ते याच्यामध्ये फिल्म सिटीमध्ये. हा आणि म्हणे ते तोडायला निघाले तो, नोटिसा द्यायला तो. आणि मी त्या काय देशमुखाचं पोरग काय नाव त्याचं मागे मी होतो, हा अमित होता का, मंत्री हा. आणि ते म्हणलं की हो हो उद्या बघूत म्हणते. बघा तुम्ही भूमिका, बघा तुम्ही कसे मागास आहेत, आपण कसे मागास आहोत. लक्षात ठेवा कसे आदिवासी आहोत. उद्या बघूत, उद्या काही यायच ना, उद्या ना. सांगायचं तात्पर्य हे, लक्ष्मण माने असतील साहेब, गायकवाड साहेब असतील, लेखक अशा माणसांची म्हणजे आता आपण त्या वेळेवर तर आपण एक मोठी चर्चा होऊ शकेल. वामनदादा असतील, ही जी सगळी माणसं आहेत ना, ही सगळी माणसं ना माणसाला ब्रेनला चालना देणारी, आणि या माणसांना अशा प्रकारे अपंग करून टाकायचं म्हणजे याचा उदरनिर्वाह त्याचा परेशान झाला पाहिजे आणि चिंतनच नाही केलं पाहिजे. ही सगळी मराठा लॉबिंगचं राजकारण तोंड वर निघालच नाही पाहिजे. तर तुम्हाला सांगतो ही अशा वृत्तीची माणसं, अलीकडल्या काळात आपण भुजबळ साहेबांच्या प्रती यांच्या भूमिका, मला सांगा भुजबळ साहेब आणि धनंजयजींवर बोलणाऱ्या अंजली दमानिया ह्या राधाकृष्ण विखेवर का बोलत नाहीत. लोक म्हणतात राधाकृष्ण विखेला सदावरती का नाव घेतो, घेणार का नाही घेणार. तिकडं देशमुखाचा पोरगा मंत्री होतय, साला खाण्यापिण्याचे वांदे करायला निघतंय गायकवाडांच्या, कारवाया करायला मागे पाहत नाहीत. आणि जेव्हा मला सांगा आमचे प्रश्न आम्हाला वेदनादायी करायला सोडता तुम्ही, आणि अंजली दमानिया अशा 2 बॉटल हातात घेतात. बघा बघा म्हणे कीटकनाशक आहेत म्हणे हे, आणि म्हणे हे काय ते अमेझॉनवर एवढ्याला मिळतात, आणि म्हणे धनंजयने एवढ्याला घेतले. आमच्या रक्तमासाचं, आमच्या हाडाचं, आमचं घेतलं. भगवान बाबाच्या विचारानं मुंडे कुटुंबीय पुढे आलेलं आहे. माझ्या भटक्यांना, मी माझ्या आदिवासींना मी कधी वाईट म्हणणार नाही, मी माझ्या एससीना कधी वाईट म्हणणार नाही. माझं चुकलं तरी मी पोटात घेणार आणि मी पुढे नेणार, ही मी शपथ खाल्लेली आहे. म्हणून माने साहेब मी असं करतो. माझे त्या अंजली दमानियांना, राधाकृष्ण विखे पाटलांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं, मॅजिस्ट्रेट कोर्टाने क्रिमिनल प्रोसिक्युशन इश्यू करायला सांगितलं, परंतु चढीचूप राधाकृष्ण विखे पाटील काय वेगळी इम्युनिटी घेऊन आलेत का. ते मंत्रिपदाचा राजीनामा देऊच नाही का त्यांनी विद्यमान सरकारमध्ये. मेरी सरकार से अच्छी भी होंगी तो भी मेरा काम है ना, जो मेरे लोगों से हो उनके लिए बोलना चाहिए, है की नाही. मग गप 40 म्हणलं तर संविधान वाचून उपयोग काय, बरोबर आहे ना. त्यामुळं मला सांगायचं की रिंगण करून एससी एसटी असतील, भटके असतील त्यांना त्रास देण्याची प्रक्रिया. आता काल तर मला म्हणजे
म्हणजे माने साहेब राधाकृष्ण विखेंचं तर मला म्हणजे एवढं मला आश्चर्य वाटलं. ते आमचा धनगर समाजाचा मुलगा आपला प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणजे काय व्यवस्थेच्या म्हणजे राधाकृष्ण विखेजींचे जन्माला आलेली औलाद काय ना सुजय सर्टिफाईड आहेत काय आणि बाकी सगळे माने सुद्धा स्वयंघोषितच आहेत. म्हणजे आमच्यानं बोललं की स्वयंघोषित आणि तुमचं बोललं की इनरंट म्हणजे इनरंट सर्टिफाइड वंशावळीप्रमाणे. जी वो नहीं चले यहाँ कई काड़ी आगे से शुरू हो जाए ना तो तुम ना रास्ता कम पड़ेगा और पकड़े जाओगे, ये ध्यान में रखना. कारण आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे. घोड्यावर पळत पळत बसायची तर सवय नाही माने साहेब, पण आम्ही की नाही कुदाने म्हणत जाऊन पटकन उडी मारून बसतो. ती सुद्धा प्रशिक्षण आमच्यामध्ये आहे. असो, आमचा जो होमिजिनियस क्लास आहे, आपला जो वर्ग आहे, त्या वर्गाला ट्रायबलच म्हणून संबोधलं जाईल. माना हा प्लॅटफॉर्म लक्षात ठेवा, मानाची केस डोक्यात ठेवा, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट लक्षात ठेवा. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की मागासले पण तपासण्याची गरज नाही लक्षात ठेवा. चूक सुद्धा म्हणू नका की मागास आयोगाकडे पाठवा, मागास आयोगाकडे पाठवा, चुकून सुद्धा म्हणू नका. कारण तुम्ही इच्छाच्या आधारे मागत आहात तर रिऑर्गनायझेशन स्टेटच्या आधारे आपण ते हक्क मागत आहोत. आणि माझं काउंटर चॅलेंज आहे, हे मी पिटारा कोणत्या दिवशी खोलला, ज्या दिवशी त्यांनी तो लिंबू टिंबू GR मार्केटमध्ये आणला. तो लिंबू टिंबू GR तसाच मार्केटमध्ये आणला, मी पिटारा उघड. आणि भाई तुम्ही सुरुवात केली. आता राधाकृष्ण विखे काय समाज कल्याण मंत्री आहेत का? तरी सुद्धा ते बिचारा शेड्यूल कास्ट मध्ये जन्माला आलेले शिरसाट, त्यांच्या हाताला जर ते GR लागला असता आणि त्याचा जरंग्याला दिला असता तर काय इटाळ झाला असता का? दिसले का संजय शिरसाट तिथं? मी जे दिसतंय ते बोलतो, मला कोणाचीच भीती वाटत नाही. तुम्हाला दिसले का संजय शिरसाट? मला सांगा, समाज कल्याण मंत्री कोण आहेत? अरे जोरात सांगा, समाज कल्याण मंत्री कोण आहेत? राधाकृष्ण विखे पाटील आहेत का? मग राधाकृष्ण विखे पाटलांनी संजय शिरसाटला जरंग्याला GR देण्यासाठी का नेलं नाही? इटाळ होता का की बाटत होता तो GR? आणि आपली काही पोरं असतात, पोरं जातात, भेट देतात, आपली पोरं चळवळी म्हणलं की मदत करतात. आपली निळ्या विचाराची मुलं सुद्धा गेली, त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिला. फोटो दिसला का नंतर कुठे ठेवला माहिती आहे तुम्हाला? कुठे टाकला माहिती आहे तुम्हाला? त्यामुळं मी काय सांगितलं की तुमचा पॉइंट नक्की असला पाहिजे, तुम्ही पाहिजे तेवढंच केलं पाहिजे, त्याच्या एक्सेसिव्ह जाता कामा नये. आणि आपण ज्या होमिजिनियस क्लासमध्ये आहोत, माने साहेबांनी जी परिस्थिती विशद केली, ती परिस्थिती, त्या परिस्थितीला वेगळं पाहण्याची आज तरी गरज नाही, जोपर्यंत 7 न्यायमूर्तींचं जजमेंट येत नाही. किती? आज किती न्यायमूर्तींचं जजमेंट आहे? संविधान पीठ म्हणतात. काय म्हणतात? संविधान पीठापेक्षा कोणी मोठा आहे? एवढंच बोलतो. तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आपण आपल्या लढ्यामध्ये, मी सुद्धा तुमचा भाऊ आहे, मी तुमचा वकील म्हणून नाही तर मी तुमच्या सर्वांकष, मी आणि डॉक्टर जयश्री पाटील सर्वांकष कायदेशीर प्रक्रियेमध्ये कोणताही 1 रुपयाचा विचार न करता, स्थानिक न्यायालय असतील, तिथं आपले ज्युनियर असतील, त्यांच्याकडे रेफर करून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही आपली पूर्णपणे पैरवी करू. त्याचबरोबर सरकारकडे वाटाघाटी करायची असेल, थोडी सरकार फिर चलती है ना, तो तिथे वाटाघाटी करू. आणि बघा ना, मला अडवायला निघालाय, मला अंतर्भागातच
मला वाटतं थोडा डोक्यावर बोज कमी झाला असेल. समजा मी असं ठरवलं की माझं काही करायचं लेकरू तुम्ही अनुसूचित जमातीचं म्हणत नाही तोपर्यंत शाळेतच जाणार नाही, तर सरकारला काय करावं? अरे जर उपवास काय करायचा गरज है? हमके बैरिस्टर गांधी है क्या? अरे हम तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर वाले हैं ना. तो उपवास नहीं, लेखनी हाथ में लेंगे और लड़ेंगे भी और जीतेंगे भी, डंके की चोट मारेंगे.